In this video, we are going to learn lesson number 16 of science of standard 8th. Name of the lesson is Reflection of Light, and this is the first lecture of this lesson. So open page number 110 of your textbook. Name of the lesson Reflection of Light. We all know what is meant by light. Light म्हणजे काय? प्रकाश. In this lesson, we will learn about what is meant by reflection of light and how does reflection of light takes place. म्हणजे प्रकाशाचं रिफ्लेक्शन म्हणजे काय असतं आणि ते कसं होत असतं तर ते ह्या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत. सो विल स्टार्ट. वी गेट डिफरंट फिलिंग्स थ्रू आवर सेन्सेस. म्हणजे आपले जे 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत तर त्याद्वारे आपल्याला कळत असतं की आपल्या आजूबाजूला काय काय चालू आहे. तर आपल्याला आपल्या कानांनी आपल्याला ऐकू येत असतं, आपल्या जिभेने आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांची चव कळते, आपल्या स्किनने आपल्याला कळतं पदार्थ कसा आहे, रफ आहे, स्मूथ आहे, त्याचबरोबर थंड आहे किंवा गरम आहे, तर हे आपल्याला स्किन सांगत असते. त्याचबरोबर आपल्या नाकाने वेगवेगळ्या वस्तूंचा आपण वास घेऊ शकतो. त्याच पद्धतीने आपले डोळेसुद्धा हे सेन्सरी ऑर्गन्समध्ये येतात किंवा सेन्स आपल्याला आपल्या आजूबाजूला काय चालू आहे तर हे आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसत असतं, वस्तू कशा आहेत. परंतु त्याचबरोबर आपल्याला हे जे दिसतं आहे तर ते डोळ्यांनी दिसतं, परंतु आपल्याला काही वेळेस रात्रीच्या वेळेस दिसत नसतं. सी दिस ॲक्टिव्हिटी. स्विच ऑफ द लाईट इन युअर रूम ॲट द नाईट फॉर सम टाईम अँड टर्न इट ऑन अगेन. जर रात्रीच्या वेळेस जर आपण एखाद्या रूममध्ये वेगवेगळ्या ज्या वस्तू दिसतात आपल्याला, जेव्हा लाईट चालू असेल तेव्हा, बल्ब चालू असतो तेव्हा दिसतात, परंतु जेव्हा आपण बल्ब स्विच ऑफ करतो तर तेव्हा त्या वस्तू दिसतात का? नाही. त्याचबरोबर दिवसा आपल्याला ज्या झाडं वगैरे जी दिसत असतात किंवा वेगवेगळ्या वस्तू दिसत असतात आपल्या आजूबाजूला, झाडं असतील, वेगवेगळे व्हेकल्स किंवा घरे जे असतात, हाऊस, तर ते आपल्याला दिसतं, परंतु रात्रीच्या वेळेस ते आपल्याला दिसत नाही. तर हे का होतं आहे? म्हणजे डोळे पण असतात आणि त्या वस्तू पण असतात तिथे, फक्त काय होतं आहे तिथं लाईट नसतो किंवा प्रकाश नसतो. तर याहून आपल्याला कळतं की प्रकाशाचं आणि दिसण्याचं काहीतरी रिलेशन किंवा काहीतरी नातं असतं. तर ते आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी वी कॅन नोटीस दॅट देर इज सम कनेक्शन बिटवीन द सेन्स ऑफ विजन. म्हणजे दृष्टी, बघण्याचे जे बघणं जे असतं तर त्याला आपण विजन म्हणतो, तर त्याला दृष्टी म्हणतात. तर दृष्टीमध्ये आणि प्रकाशामध्ये काहीतरी कनेक्शन आहे. वेन वी स्विच ऑफ द लाईट ॲट नाईट द ऑब्जेक्ट्स इन द रूम कॅनॉट बी सीन अँड दे कॅन बी सीन ॲज बिफोर वेन द लाईट इज स्विच ऑन अगेन. जेव्हा प्रकाश पडतो त्या वस्तूंवर तर वस्तू आपल्याला दिसायला लागतात आणि प्रकाश पडत नाही तेव्हा त्या वस्तू आपल्याला दिसत नाही, अंधारामध्ये वस्तू आपल्याला दिसत नाही. द लाईट एंटरिंग आवर आईज मे बी इमिटेड बाय द ऑब्जेक्ट और मे बी रिफ्लेक्टेड बाय दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे ज्या वस्तू दिसतात तर त्या वस्तू प्रकाशामुळे का बरं दिसतात? कारण की अगोदर त्या वस्तूंवरती प्रकाश पडतो, त्या लाईटचा असेल किंवा बल्बचा, त्या वस्तूवर प्रकाश पडतो आणि प्रकाश पडल्यानंतर परत जी किरणं असतात, प्रकाशाची किरणं हे वापस फिरतात, तर त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. आणि ते रिफ्लेक्टेड किरणं, ते रिफ्लेक्टेड रेज कम्स इन टू आवर आईज, आणि ते रिफ्लेक्टेड म्हणजे परत येणारे किरणं आपल्या डोळ्यांमध्ये एंटर करतात आणि त्यामुळे आपल्याला त्या वस्तू दिसत असतात. अशा पद्धतीने रिफ्लेक्शनमुळे आपल्याला सर्व वस्तू, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, यामुळे आपल्याला सर्व आजूबाजूच्या वस्तू ह्या प्रकाश पडल्यानंतर दिसत असतात. म्हणजे प्रकाशामध्येच आपल्याला वस्तू आपल्या आजूबाजूच्या दिसत असतात. आणि त्याचबरोबर रिफ्लेक्शन होत असतं, म्हणजे रिफ्लेक्शन झालं तरच त्या वस्तू आपल्याला दिसतील. नाव सी here is one activity or experiment given to explain how the reflection of light takes place. लाईटचं रिफ्लेक्शन कशा पद्धतीने होतं आहे तर ते दाखवण्यासाठी आपल्याला इथे एक एक्सपेरिमेंट दिलेली आहे. तर त्या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला काय काय लागेल? व्हॉट मटेरियल वी विल रिक्वायर? अ टॉर्च, एक आपल्याला टॉर्च लागेल. मिरर, आरसा पाहिजे. स्टँड फॉर हँगिंग द मिरर, मिरर ठेवण्यासाठी आपल्याला इथं स्टँड, म्हणजे आपण मिरर व्यवस्थित ठेवू शकू. त्याचबरोबर ब्लॅक पेपर, कोम, एक कंगवा पाहिजे, व्हाईट पेपर अँड अ ड्रॉइंग बोर्ड. दीज आर द थिंग्स वी विल रिक्वायर टू परफॉर्म दिस ॲक्टिव्हिटी. सो व्हॉट ॲक्टिव्हिटी इज देअर? फिट अ व्हाईट पेपर टाईटली ओव्हर अ टेबल ऑर अ ड्रॉइंग बोर्ड. एका ड्रॉइंग बोर्डवरती व्हाईट पेपर आपला पूर्ण पसरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथं खाली व्हाईट पेपर ठेवायचा आपल्याला. Leaving out some portion in the middle of the comb, cover the rest with black paper so that light can only pass through the open central portion. आणि कंगव्याला काय करायचं आहे? सपोज दिस इज युअर comb आणि ह्या कंगव्याला दोन्ही साईडला ब्लॅक पेपरने कवर करायचं आहे आणि मध्ये थोडासा सेंट्रल पोर्शनमध्ये थोडासा
ओपन स्पेस ठेवायची, म्हणजे इथून लाईट पास होणार नाही. फक्त लाईट पुढे सेंट्रल पोर्शनमधून लाईट पास होईल, ह्या भागातून लाईट पास होईल. अशा पद्धतीने कोमला ब्लॅक पेपरने कवर करायचं दोन्ही साईडने. थर्ड, होल्ड द कोम परपेंडिक्युलर टू द व्हाईट पेपर अँड थ्रो द टॉर्च लाईट ऑन इट्स सेंट्रल पोर्शन. आणि तो जो कंगवा आहे तर अशा पद्धतीने व्हाईट पेपरच्या परपेंडिक्युलर सरळ ठेवायचा आहे आणि त्यावरती प्रकाश अशा पद्धतीने टॉर्चने त्यावरती कंगव्याच्या दिशेने टॉर्च चालू करायचा आहे. नाउ ॲडजस्ट द कोम अँड द टॉर्च सो दॅट द लाईट गेट रेज ऑन दॅट व्हाईट पेपर. आणि ह्या साईडला सुद्धा एक व्हाईट पेपर किंवा खालच्या साईडनं जो व्हाईट पेपर असेल तर त्याहून इथे आपण बघू शकतो खालच्या साईडला रेज पडत आहेत. नाव कीप अ मिरर इन द पाथ ऑफ दिस रेज. आता हे जे रेज पडत अगोदर आपण बघितलीस तर हे रेज सरळ जात होत्या, कंगव्यामधून सरळ पास होत होत्या, मधला जो पोर्शन आहे तर तिथून पुढे रेज जात होत्या, अशा सरळ जात असतील. परंतु त्यानंतर काय करायचं, इथे मध्ये मिरर म्हणजे आरसा ठेवायचा आहे. जिथून ज्या रेज पास होत होत्या कंगव्यामधून तर तिथं मध्ये आरसा ठेवायचा आहे. तर आरसा ठेवल्यानंतर काय होईल, ह्या जे रेज पडणाऱ्या आहेत मधून कंगव्यामधून ज्या रेज जात आहेत तर त्या काय होईल तर स्ट्रेट न जाता दुसऱ्या डायरेक्शनला परत रिटर्न येतील. म्हणजे मिररपासून परत काय होईल, ह्या रेज रिफ्लेक्ट होतील. तर ह्या ज्या रेज आहेत रिफ्लेक्ट झालेल्या रेज तर त्याला म्हणतात रिफ्लेक्टेड रेज. आणि ह्या ज्या रेज आहेत ह्या सरळ जाणाऱ्या म्हणजे टॉर्चमधून येणाऱ्या रेज त्याला इन्सिडंट रेज म्हणतात. आणि इथून आरशामधून जेव्हा रेज रिटर्न येतात तर त्याला काय म्हणतात, रिफ्लेक्टेड रेज म्हणतात. इन दिस वे द लाईट गेट्स रिफ्लेक्टेड थ्रू मिरर. नाउ द रिफ्लेक्शन ऑफ लाईट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ सम लॉज. आता हे जे रिफ्लेक्शन होत असतं लाईटचं रिफ्लेक्शन तर ह्याच्या रेज रिफ्लेक्ट होतात तर त्या काही नियमाने होतात. तर त्यासाठी काही नियम आहेत. तर ते नियम कुठले आहेत तर ते आपण बघू. आणि त्या अगोदर वेगवेगळे जे टर्म्स आहेत कुठल्या रेजला काय म्हणतात तर ते अगोदर आपण बघू. त्यानंतर नियम काय आहेत रिफ्लेक्शन ऑफ लाईटसाठी कुठले नियम लागू होतात तर ते आपण बघू. फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट वी कॅन ड्रॉ वन फिगर अँड फ्रॉम दॅट फिगर वी विल अंडरस्टँड द डिफरंट टर्म्स इन रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लाईटच्या रिफ्लेक्शनमध्ये जे वेगवेगळे टर्म्स आहेत, इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे कशाला म्हणतात, किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन कसा तयार होतो आहे ते आपण या फिगरच्या माध्यमातून बघू. तर ती फिगर कशी होईल, ड्रॉ लाईन पी क्यू शोईंग द पोझिशन ऑफ द मिरर. अशा पद्धतीने पी क्यू लाईन काढायची जी मिररची पोझिशन दाखवणारी लाईन. नेक्स्ट ड्रॉ द इन्सिडंट रे ए ओ म्हणजे टॉर्चमधून येणारा जो प्रकाश आहे तर ती दाखवणारी लाईन कुठली झाली, ए ओ. अँड रिफ्लेक्टेड रे ओ बी. आणि टॉर्चमधून पडल्यानंतर प्रकाश कुठपर्यंत येतो आहे, मिररपर्यंत येतो आहे. आणि तिथून परत जो प्रकाशाचा किरण जो आहे तर तो रिफ्लेक्ट होतो आहे. तर ते दाखवण्यासाठी आपल्याला रिफ्लेक्टेड रे कुठल्या लाईनने दाखवलेला आहे किंवा कुठल्या रेने, रे ओ बी हा झाला रिफ्लेक्टेड रे. नाउ थर्ड, ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन शोईंग द पोझिशन ऑफ द मिरर दॅट इज पी क्यू ॲट ओ. म्हणजे ह्या लाईनला एक परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे, दॅट इज इमॅजिनरी लाईन. ही इमॅजिनरी लाईन असते तर ती कशी परपेंडिक्युलर म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल तयार झाला पाहिजे अशी आपल्याला परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे. तर ती होईल ओ एन. दिस लाईन इट विल बी ओ एन अँड इट इज कॉल्ड ॲज नॉर्मल. आणि त्या लाईनला काय म्हणतात, नॉर्मल. इट इज परपेंडिक्युलर, दिस ओ एन इज परपेंडिक्युलर टू लाईन पी क्यू. अशा पद्धतीने. नाव जर हिअर अँगल पी ओ एन इज इक्वल टू अँगल क्यू ओ एन. पी ओ एन हा जो अँगल आहे हा अँगल, this angle PON, it will be 90 degree. It will be equal to angle QON. या अँगलला हे दोन्ही अँगल्स आपण बघू शकतो परपेंडिक्युलर म्हणजे दोन्ही 90 डिग्रीच्या इक्वल आहेत. नाउ दीज आर सम टर्म्स. रे ओ ए इज इन्सिडंट रे. आपण आत्ताच बघितलं, ह्या रेला इन्सिडंट रे म्हणतात आणि ह्या रेला रिफ्लेक्टेड रे म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्टेड रे. नेक्स्ट
पॉईंट ओ इज द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. हा जो पॉईंट आहे जिथे इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे मीट होतात किंवा इन्सिडंट रेमधून परत रिफ्लेक्शन जे होत असतं तर त्या पॉईंटला पॉईंट ओ याला म्हणतात पॉईंट ऑफ इन्सिडन्स. दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज पॉईंट ऑफ इन्सिडन्स. नेक्स्ट टर्म रे ओ बी इज द रिफ्लेक्टेड रे. हा आत्ताच बघितला आपण रिफ्लेक्टेड रे म्हणतात याला. नेक्स्ट लाईन ओ एन इज द नॉर्मल. ह्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन जी आहे पी क्यूला तर तिला म्हणतात नॉर्मल. दॅट लाईन इज कॉल्ड ॲज नॉर्मल. नेक्स्ट टर्म द अँगल ए ओ एन बिटवीन द इन्सिडंट रे. हा जो अँगल तयार झालेला आहे इथे इन्सिडंट रेमध्ये आणि ह्या नॉर्मलमध्ये इथे जो अँगल तयार झालेला आहे तर त्याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स. दॅट इज हिअर. हा जो अँगल आहे तर तो अँगल ऑफ इन्सिडन्स. नेक्स्ट द अँगल बी ओ एन. हा जो अँगल आहे दिस अँगल इट इज कॉल्ड ॲज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दिस अँगल नॉर्मलमध्ये आणि रिफ्लेक्टेड रेमध्ये जो अँगल तयार होते दॅट इज रिफ्लेक्टेड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. नाव फ्रॉम दिस टर्म्स विल लर्न अबाउट द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे रिफ्लेक्शन जे होत असतं तर ते काही नियमाने होत असतं किंवा काही नियम जे असतात तर ते आपण बघू. कुठले नियम आहेत रिफ्लेक्शनमध्ये. फर्स्ट लॉ द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडन्स. जर आपण बघितली तर हा जो अँगल आहे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे दोन्ही अँगल सारखे असतात. आय इज इक्वल टू आर. सेकंड लॉ दुसरा नियम काय सांगतोय द इन्सिडंट रे द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन. हा जो इन्सिडंट रे आहे त्याचबरोबर रिफ्लेक्टेड रे जो आहे आणि नॉर्मल तर हे काय असतात सेम प्लेनमध्ये. म्हणजे मिररच्या किंवा ज्या साईडला रिफ्लेक्शन होत असतं तर त्या साईडला इन्सिडंट रे ज्या साईडला असतो तर त्या साईडला रिफ्लेक्टेड रेसुद्धा त्याच साईडला असतो. अशा पद्धतीने दे लाय इन द सेम प्लेन. हे तिन्ही पण. नेक्स्ट लॉ काय सांगतोय तिसरा नियम काय सांगतोय द इन्सिडंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर द ऑपोजिट साईड्स ऑफ नॉर्मल. म्हणजे हा जो रे आहे इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे तर ह्या नॉर्मलच्या दोन्ही अपोजिट साईड असतात. लाईक दिस incident ray and reflected ray lies at the opposite side of the normal. These are the three laws of reflection of light.